हॅलो फ्रेंड्स, पांढरे झालेले केस नॅचरल पद्धतीनं जर काळे करायचे असतील तर ही रेमेडी खूप सुंदर आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये आपण घरच्या घरी घरचे जे साहित्य आहे ते साहित्य घालून घरच्या घरी आपण ही रेमेडी तयार केलेली आहे आणि याला खूप जास्त खर्चही येणार नाही आणि आपल्याला खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही. अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही रेमेडी तयार होणार आहे आणि केसांवरती सुद्धा खूप सुंदर असा रिझल्ट येणार आहे. तर फ्रेंड्स, पूर्वीपासून आपण ऐकत आलोय आजी आणि आईचे केस पांढरे व्हायला लागलेत आणि ते मेहंदी लावतेच, पण त्यावेळेस कलरचा ट्रेंड नसायचा. पण आज तसं नाही. आजचा ट्रेंड असा आहे की आपण फॅशनसाठी मेहंदी लावतोय, तर काही जण केस पांढरे झालेले लपवण्यासाठी मेहंदी लावतायत. तर आज आपण अशीच खास रेमेडी पाहणार आहोत जे आपल्या केसांना नॅचरल कलर देणार आहे आणि केस हेल्दी, दाट, लांब आणि काळेभोरसुद्धा दिसणार आहेत. तर फ्रेंड्स, मार्केटमधील केमिकल्सचे डाय लावून किंवा कलर लावून केस जर खराब झालेले असतील तर त्यांच्यापासून आपले केस वाचवण्यासाठी आपण रेमेडी बनवणार आहोत. मार्केटमध्ये वेगवेगळे हेअर कलर, हेअर डाय येत आहेत, पण ते कलर डाय एकदा लावलं की आपण पुन्हा पुन्हा तेच कलर डाय लावत असतो. त्यामुळे केसांचं नुकसान तर होतच, पण केस जास्त प्रमाणात पांढरेसुद्धा होतात. तर आजची रेमेडी तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे. नॅचरल हेअर डाय, हेअर कलर घरच्या घरी आणि घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत. तर ही रेमेडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. आपली आजी आई हे सुद्धा ही रेमेडी करू शकतात. तर रेमेडी पाहण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तर माझे बरेचसे व्हिडिओ आपल्याला आवडतात आणि तुम्ही खूप छान छान कमेंट पण करता. कमेंट वाचून खूप छान वाटतं. तर असंच आपल्या सर्वांचं प्रेम राहू द्या आणि अशाच छान छान कमेंट पण मला करत चला. तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे लोखंडी कढई. तर इथं लोखंडीच कढई आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे. थोडीशीच मेहंदी भिजवणार आहे, त्यासाठी प्रमाणसुद्धा मी कमी घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तर तुम्ही इथं प्रमाण थोडंसं वाढवून घेऊ शकता. तर 2 कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये मेथी घालायची आहे. अर्धा चमचा इथं मेथी घातलेली आहे आणि 5 ते 6 इथं मी लवंग घातलेली आहे. मेथीदाणा हा हेअरफॉल स्टॉप करण्याचं काम करत असतं आणि मेथीदाणा, लवंग दोन्हीही गरमच आहे, त्यामुळं थोडंसंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. आता लवंग जे आहे तेही तितकं स्ट्रॉंग आहे आणि लवंगसुद्धा आपल्या केसांसाठी हे दोन्ही घटक खूप आवश्यक आहेत. आता यामध्ये कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे. चहापत्ती पावडरसुद्धा 1 चमचा घालायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हे जे पाणी आपण घेतलेलं आहे, पाणी अर्धं होईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. तर थोडंसं याला उकळी आल्यानंतर आपल्याला आणखीन एक घटक घालायचा आहे. तर फ्रेंड्स, पूर्वीच्या काळी लोक जे आहेत हे लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवायचे आणि लोखंडी भांड्यामध्ये जो धातू आहे म्हणजे आयर्न जे आहे आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकंच फायदेशीर आहे आणि केसांना सुद्धा खूप जास्त याचा फायदा होतो. तर लोखंडी भांडं आपल्याला इथं वापरायचं आहे. जसे लवंग, मेथी आपले गुण या पाण्यामध्ये सोडतात, त्याच पद्धतीनं लोखंडी भांडंसुद्धा आपले धातू या पाण्यामध्ये सोडतात आणि त्यामुळे आपले केस आपले स्ट्रॉंग होतात. चहापत्तीसुद्धा आपले कलर यामध्ये सोडत असते. त्याचप्रमाणे लोखंडी भांड्यात मेहंदी भिजवल्याने आपले केस लवकर पांढरे होत नाहीत, तसेच हेल्दीसुद्धा होतात आणि नॅचरल केस होतात. मध्यम गॅसवरती आपल्याला हे पाणी 2 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपण जे घटक घातलेले आहे त्याचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं कॉफी पावडर घालायची आहे. कॉफीमुळे केसांना छान कलर चढतो, केस सिल्की शाईन होतात आणि केसांना कलर घट्ट बसतो. त्यासाठी कॉफी आपल्याला इथं घालायची आहे. तर पूर्वीच्या काळी कॉफी वापरत नसत, तर आता ट्रेंड झालेला आहे आणि प्रत्येकजण कॉफी हा केसांना लावतच असतो. कॉफी ही केसांना नॅचरल कलर करते, हे आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं. पण बऱ्याच जणांनी ट्राय केल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे की कॉफीसुद्धा चहापत्ती इतकंच गुणकारी आहे आणि आपल्या केसांना नॅचरल कलर देणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं कॉफी पावडरसुद्धा घालायची आहे. तर 1 चमचा इथं मी कॉफी घेतलेली आहे. तुमच्याकडे जे कॉफी आहे ते इथं तुम्ही घेऊ शकता. आता कॉफी पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे निम्मं पाणी आपल्याला इथं करायचे आहे. तर तुम्हाला मी या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की मी मेहंदी थोडीशीच भिजवणार आहे. त्यासाठी मी इथं पाणी पण थोडं घेतलेलं आहे आणि साहित्यही थोडं थोडं घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तर प्रमाणही वाढवून घ्या आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. आता हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. तर मध्यम गॅसवरती 5 मिनिट हे पाणी मी उकळून घेणार आहे. पाण्याला छान कलर आल्यानंतर आपण हे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता हे गाळून जे निघालेलं पाणी आहे हे पाणी आपल्या केसांना अमृतसारखं काम करतं. या पाण्यामुळे आपले केस हेल्दी होतात आणि नॅचरल कलरसुद्धा होतात.
हे जे पाणी निघालेलं आहे हे पाणी तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला मेहंदी भिजवायची आहे त्यावेळेस हे पाणी तुम्ही वापरू शकता. तर अतिशय सुंदर असं काळंभोर पाणी आपलं इथं निघालेलं आहे. तर या पाण्यामध्ये आपल्याला आता मेहंदी भिजवायची आहे. तर जे भांडं आपण लोखंडी घेतलेलं होतं त्याच भांड्यामध्ये हे पाणी मी आणखीन एकदा घालणार आहे आणि हे पाणी उकळून घेणार आहे. पाणी उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये आता मेहंदी पावडर घालायची आहे. तुमच्याकडे जे मेहंदी उपलब्ध आहे ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता किंवा मग मेहंदीची पाने जे असतात ते पाने थोडेसे वाटून त्याची पेस्ट बनवून सुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये घालू शकता. इथं लाल किंवा काळी कोणतीही मेहंदी तुम्ही घेऊ शकता. तर इथं लाल मेहंदी घेतलेली आहे मी आणि गणपती मेहंदी घेतलेली आहे. तुम्ही नुपूरची असेल तर नुपूरची घेऊ शकता किंवा हेनाची कोणतीही मेहंदी तुम्हाला तुम्ही इथं घेऊ शकता. तर इथं 2 चमचे मी गणपती मेहंदी घेतलेली आहे आणि ही मेहंदी लाल आहे आणि तुम्हाला जर काळी मेहंदी घालायची असेल तरीसुद्धा तुम्ही इथं घालू शकता. तर इथं थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर ही मेहंदी थंड होऊ द्यायची आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथं छान घट्टसर अशी आपली मेहंदी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. पांढऱ्या झालेल्या केसांना मेहंदी किंवा कलर लावल्याने केस जास्त प्रमाणात पांढरे होतात. तर या रेमेडीनं असं काहीही होणार नाही. रेमेडीनं आपले केस काळे तर होणारच आहेत, त्याचबरोबर केस हेल्दी होणार आहेत, त्याचबरोबर केसांवरती नॅचरल कलरसुद्धा येणार आहे. अतिशय सुंदर रेमेडी आहे, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता हे मेहंदी जी आहे हे केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची आहे हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे केसांवरती आपल्याला लावायचं आहे. तर ब्रशच्या सहाय्यानं तुम्ही लावू शकता किंवा एखादं छोटंसं कॉटन घेऊन कॉटनच्या सहाय्यानं जिथं पांढरे झालेले केस आहेत तिथं लावू शकता, फक्त तिथं लावू शकता किंवा मग पूर्ण केसांवरती तुम्हाला लावायचं असेल तर तिथंही तुम्ही लावू शकता. तर आपले केस लाल न होता ब्लॅक कलर होणार आहेत आणि त्याचबरोबर केस नॅचरल पद्धतीनं सिल्की शाईनसुद्धा होणार आहेत आणि अतिशय सुंदर आपले केस दिसणार आहेत. या अगोदरसुद्धा मी खूप सुंदर अशा रेमेडी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत, तर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहू शकता आणि त्याच पद्धतीनं तुम्ही करून पहा आणि त्याचे खूप छान असे कमेंटसुद्धा मला येत आहेत. तर त्यासुद्धा तुम्ही ट्राय करा आणि आजचीसुद्धा ही रेमेडी खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी. हे सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर ही रेमेडी आपल्याला काय करायचं आहे, केसांवरती लावल्यानंतर 1 तास केसांवरती ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला केस नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, तेल लावून छान मालिश करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येतो आणि आपले केस छान उठावदारसुद्धा दिसतात. तर हे जे रेमेडी आपण बनवलेली आहे ह्या रेमेडीचा कलर जो आहे तो 50 ते 60 दिवस केसांवरती टिकून राहतो आणि आता काही जण काय करतात, दररोजच केस धुतात. तर अशांनी ही मेहंदी कमीत कमी 15 ते 20 दिवसांनी केसांवरती पुन्हा लावायची आहे. सतत हा जो पॅक केसांवरती लावला तर आपले केस पांढरे होण्याच्या ऐवजी मुळापासून काळे येतील आणि पांढरे झालेले केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यासुद्धा मदत होईल. तर फ्रेंड्स, खूप सुंदर अशी रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि फ्रेंड्स, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून वॉच करत आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.